तर आमच्या दोघांसाठी सगळ्यात कठीण काम काय आहे आणि ते करता करता आमची कशी धांदल उडते हे मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर वेलकम बॅक टू अवर मिनी ब्लॉग. आज होता थर्सडे आणि वाजले होते संध्याकाळचे 6:30 ते 6:45 आणि आमची ऑफिसची कामं आटोपून आम्ही निघालो बाहेर जाण्यासाठी. तर इकडे सिया पार्किंगमध्ये कशी रुसून बसली होती. त्याचं कारण असं की सियाच्या पप्पांनी तिला उचलून घेतलं नव्हतं. मग आम्ही आलो रिलायन्स मॉलला, जे की आमच्याच घराशेजारी आहे. आणि शॉपिंग म्हटलं की सियाला मला खूप जास्त आनंद होतो. आणि एंट्री केल्या केल्या तिथे आम्हाला लागलं किचन सेक्शन. पण मी स्वतःला कसं बसं तिथनं आवरलं आणि पुढे निघाले, कारण की सियाचे पप्पा मला बोलत होते तू पहिले अजून एक रॅक घे आणि नंतर नवीन भांडे घे, कारण की आत्ताची रॅक आपली फुल आहे. मग मी तिथनं निघाले आणि मला ज्या ज्या वस्तू पाहिजे होत्या त्या घेण्यास सुरुवात केली. आणि सिया बघा मला कशी हेल्प करत होती आणि सियाला जे पाहिजे होतं ते तिने घेतलंच. मला असं वाटतं आता आमच्या घरामध्ये डॉलची शाळा भरणार आहे, कारण की ती प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिकडनं डॉलच घेऊन येते. आणि इकडे होतं हे कॅट फूड. तिला कॅट बघून खूप जास्त आनंद झाला, कारण की ती कॅट लवर आहे. देन आपण मॉलमध्ये आलो आणि क्लोथ सेक्शन एक्सप्लोर नाही केलं असं होऊच शकत नाही. सो आम्ही क्लोथ सेक्शनलाही थोडा फेरफटका मारला, पण आम्हाला तिकडचे कपडे काही एवढे आवडले नाही. आणि देन पूर्ण शॉपिंग करून सियाचे पप्पा लागले बिलिंग काउंटरला. आणि इकडे सिया रडत होती, कारण की तिला ती डॉल बिल करायच्या आधीच ओपन करायची होती. म्हणून मी तिला घेऊन बाहेर आले, तरी तिचं रडणं सुरू होतं. आणि फायनली ती डॉल तिच्या हातात आली आणि तिने ओपन करायला सुरुवात केली. तर आम्ही आलो घरी आणि सगळ्यात कठीण काम काय, तर सियाला जेवू घालणं आणि झोपी लावणं. पोरगी अजिबात 12 वाजेपर्यंत झोपत नाही. आणि देन होती माझी मीटिंग, ती मी आटोपली आणि असा होता आमचा आजचा दिवस. थँक्स.